आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाहीये. त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील. लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती. माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे एमपी लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. ज्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे. तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते. सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते. त्यामुळं हे पाऊल उचललं असेल. कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल. पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि मला माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे. मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालाना मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन. मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय. सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे. पण मला काम तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे. जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेन, तसंच मी आजही बोलतोय की मी तुमचे नक्की नेकीनं काम करेल आणि माझ्यावर जी तुम्ही जबाबदारी टाकली आहे ते मी पूर्णपणे पार पाडेल. त्याबद्दल दुमत कोणी बाळगायचं कारण नाहीये.